नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवरती कारवाई केली जाते। प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेने ही कारवाई सुरू केलेली आहे। अनधिकृत धार्मिक स्थळ न हटवल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। नाशिकमधल्या द्वारका परिसरातली काठे गल्ली सिग्नल जवळची अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात झालेली आहे। पालिका प्रशासनाकडून आंदोलनापूर्वीच अनधिकृत धार्मिक स्थळ हटवली जात होती। पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेने कारवाई सुरू केली आहे। संपूर्ण परिसर आता बंदोबस्ताने सील करण्यात आलेला आहे। सकल हिंदू समाजाने आज अनधिकृत धार्मिक स्थळ न हटवल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलेला। सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासन मात्र ऍक्शन मध्ये दिसतीये आणि 25 वर्षांपूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवरती कारवाई सुरू झालेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून, ते थेट नाशिकमधून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण पाहतोय नाशिकमध्ये धार्मिक स्थळांवरती कारवाई होते आहे, जी धार्मिक स्थळ अनधिकृत आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात। खरं मी आता या सगळ्या परिसरातली दृश्य आधी दाखवतो। प्रचंड असा पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। द्वारका जवळच्या काठेगल्ली सिग्नलचा हा सगळा परिसर आहे आणि याच सिग्नलच्या अगदी जवळच एक अनधिकृत धार्मिक स्थळ आहे। गेल्या 25 वर्षापासून हे धार्मिक स्थळ या ठिकाणी होतं आणि त्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी सकल हिंदू समाजाकडून करण्यात आलेली होती। मात्र मागच्या अनेक वर्षांपासून कारवाई होत नसल्यामुळे आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता आणि जर हे धार्मिक स्थळ महापालिकेने हटवलं नाही तर त्यासमोरच मंदिर उभारण्याचा देखील इशारा देण्यात आलेला होता आणि या इशाऱ्यानंतर आता पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे आणि हे जे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे ते आता हटवण्यास आज सकाळपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सगळा परिसर जो आहे तो प्रचंड पोलीस बंदोबस्ताने सील करण्यात आलेला आहे। पोलिसांशिवाय, पोलीस अधिकाऱ्यांशिवाय कुणालाही आतमध्ये सोडलं जात नाहीये। सोबतच या सगळ्या परिसरामध्ये येणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर देखील बॅरिकेटिंग लावून ते रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे। अगदी राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण खबरदारी जी आहे ती घेतली जाते। आपण जर बघितलं तर अगदी काल देखील सकल हिंदू समाजानं या सगळ्या धार्मिक स्थळाच्या अतिक्रमणाबाबत निवेदन दिलेलं होतं आणि हे धार्मिक स्थळ हटवण्याबाबत मागणी केलेली होती। मात्र आज आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आता पालिका प्रशासनानं हे अनधिकृत धार्मिक स्थळ जे आहे ते हटवण्यास सुरुवात केलेली आहे। पुढच्या काही वेळात म्हणजे जवळपास 11 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी सकल हिंदू समाजाकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। या ठिकाणी त्या अनधिकृत धार्मिक स्थळासमोर मंदिर उभारण्याचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता या ठिकाणी पुढच्या काही वेळानंतर सकल हिंदू समाजाचे आंदोलक जे आहे ते पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी या परिसरामध्ये येणारे सर्व रस्ते जे आहे ते बॅरिकेड लावून बंद केलेले आहेत आणि एकूणच आपण जर बघितलं तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील आता ऍक्शन मोडवर आलेला आपल्याला पाहायला मिळतं। निश्चितच धन्यवाद अभिजित दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहू शकतोय अनधिकृत धार्मिक स्थळावरती आता कारवाई नाशिकमध्ये सुरू झालेली आहे।